IAS अधिकारी होणं, त्या खुर्चीवर बसणं हे अनेकांचं स्वप्न असतं। यासाठी खेड्यापाड्यातून अनेक ठिकाणाहून कित्येक मुलं प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात, मोठमोठ्या शिकवण्या घेतात। पण या प्रयत्नांती मिळणारी ही महत्त्वाची खुर्ची, जबाबदारीची खुर्ची, हेच तर नवे अधिकारी विसरतायत का आपलं कर्तव्य? हा प्रश्न या निमित्तानं पडतोय। याचं कारण पूजा खेडकर प्रकरण। बघूयात काय नेमकं घडलंय आणि का नाव हे चर्चेत आहे। IAS अधिकारी या पदामागे प्रतिष्ठा आहे आणि कौतुकही आहे। जशी संधी आहे तशी जबाबदारीही आहे। पण याचाच विसर पडून नव्यानं सेवेत येणारे अधिकारी पदाच्या अधिकारांमुळे शेफारलेत का? हा प्रश्न पडावा असं प्रकरण या देशानं पाहिलंय। ते पूजा दिलीप खेडकर या प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याच्या रूपानं। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमला बदली झाली। पूजा खेडकर ह्या वाशिममध्ये कामावर रुजू देखील झाल्या। मात्र पूजा जेव्हा पुण्यात नियुक्तीवर होत्या त्या दरम्यान त्यांच्या रम्य आणि सुरस कथा चर्चेत आल्या, समोर आल्या। या चर्चा समोर आल्यानंतर, या रम्य आणि सुरस कथा समोर आल्यानंतर प्रशासनामध्ये येणारे भावी अधिकारी जे आहेत त्यांच्या मानसिकतेवरच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। पूजा यांची नॉन क्रिमी लेअर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारातून निवड कशी झाली? पूजाचे वडील दिलीप खेडकरांची संपत्ती 40 कोटींची, जी त्यांनी निवडणुकीत जाहीरही केली। मग पूजाच्या कुटुंबाचं उत्पन्न शून्य कसं? नॉन क्रिमी लेअरचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची 8 लाखांची मर्यादा आहे। याचा लाभ घेण्यासाठी पूजा यांनी आई वडील घटस्फोटित असल्याचं दाखवलं की खरंच खेडकर आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झालाय। बहुविकलांगता प्रकारातून पूजा खेडकरांची निवड झाली आहे, पण त्या UPSCच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्याच नाही। त्यासाठी त्यांना 6 वेळा बोलावलं गेलं। मग सेवेत कसं घेतलं? प्रशासकीय अधिकाऱ्यांना गृहजिल्हा दिला जात नाही, तरीही पूजा खेडकर यांची नियुक्ती प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात कशी काय झाली? हे प्रकरण उजेडात आणणारे आणि त्यासाठी पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार काही गंभीर प्रश्न उपस्थित करतायत, तर विरोधकही यावरून सरकारला काही गंभीर सवाल करतायत। हे जे नॉन क्रिमिनल मिळतं ते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांना ही सवलत मिळते। परंतु त्यांच्या वडिलांनी जे काय ॲफिडेविट सादर केलं आहे मागच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेला, त्याच्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आणि मागच्या वर्षीचं उत्पन्न 43 लाख रुपये दाखवलं आहे वडिलांचं एकट्याचं। असं असताना त्या नॉन क्रिमिनल कशा असू शकतील? ही निवडीची पद्धत IASचे क्रायटेरिया खूप गंभीर नैतिकतेला धरून असतात। ते सगळं मोडून यांनी शिकाऊ असताना काढलं तर उद्या त्यांना पद मिळालं, मोठ्या पदावर गेल्या तर मग काय होईल? म्हणजे त्या पदावर बसायला त्या पात्र नाहीत एवढाच त्यांच्या वर्तनाचा अर्थ निघू शकतो। शासनाने त्या बाबतीत शहानिशा करावी। अनेक होतकरू युवा आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना IAS अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही। पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा, असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याचं मत आहे। मी काही ऑथोराइज नाही आहे बोलायला। आता गव्हर्नमेंट रूल्स मला मान्यता देत नाहीत मी काही बोलण्याची, त्याच्यामुळे मी आता ऑथोराइज नाही आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही या विषयावर। वाशिम इथे आपण रुजू झाले? हो, मी वाशिम येथे रुजू झालेली आहे। मी प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून इथे जॉईन झालेली आहे आणि मी माझे जिल्हाधिकारी मॅडम भेट झाली? हो, माझी जिल्हाधिकारी नाही, प्रोबेशनरी पिरियडमध्ये चार्ज असा नाही, प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर आहे मी इथे। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिले। त्यांनी दक्षिण नगरमधून लोकसभेची निवडणूकही लढवली। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय कंगोराही आहेच। त्यामुळे या प्रकरणानंतर सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या UPSC साठी जीवाचं रान करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संतापाची भावना दिसते।
अर्थी अधिकाऱ्याचं जे वर्तन आहे ते नीतिमत्तेला धरून नाही, ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही प्रशिक्षण कालावधीमध्येच तुमची एवढं अरेरावीपणा तुमचा असेल, ज्यावेळेस तुमच्याकडे जिल्हा सांभाळायला दिला जाईल, लाखो लोकांचं भविष्य तुमच्या हातामध्ये असेल, त्यावेळेस तुमचा तुमचं वर्तन काय असणार आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. UPSC ही देशातली सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. आज जर तिच्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी घडत असतील आणि त्याद्वारे जर काही लोकांना नियुक्त्या मिळत असतील, तर यामुळे जे प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या नशिबेचा खेळ मांडलाय, त्यांच्या संधी हिरावून घेतल्यात असं आमचं म्हणणं आहे. समोर आलेले एक प्रकरण आहे, अशी कितीतर प्रकरणं असतील, याची सखोल चौकशी शासनाने करावी. आणि याच्यामुळे एक समाजातून एक जो संदेश आहे तो चुकीचा जातोय. कारण एक अधिकारी हा अधिकाऱ्यासारखा असावा आणि त्याचं वर्तणूक चांगलं असावं. जर असं जर वर्तणूक असेल तर इथून पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये दुसरा जरी कोणी जर गैरप्रकारे आला तर त्यात वावगं काय वाटू नये. आधी नीट परीक्षेतला घोळ समोर आला. विद्यार्थ्यांमधून मोठा संताप यावरून उसळला. तो गोंधळ अद्याप निस्तरला गेलेला नाही. त्यानंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता तो गोंधळ कमी की काय, तोच UPSC वर प्रश्न उपस्थित करणारं हे पूजा खेडकर प्रकरण. या अशा प्रकारांमुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या मनोबलावर जो परिणाम होणार आहे त्याला जबाबदार कोण? या गोंधळाची, घोटाळ्याची जबाबदारी मागे पुढे कुणावर तरी निश्चित केली जाईल. पण यंत्रणेला लागलेला हा भट्टा कसा दूर करणार? विद्यार्थ्यांचं खचलेलं मनोबल कसं उंचावणार? हे सुद्धा सरकारला सांगावं लागेल. कारण प्रश्न अनेक स्वप्नाळू डोळ्यांचा आहे जे आशेने बघतायत. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.